महाराज, भंगाराचा न बाळदानाचा परिचय काही महत्वाचा आहे का हो? या मृत्यू लोकामध्ये जन्माला आले तर परिचय व्हावा देवाचा. महाराज, परिचय व्हावा देवाचा. शास्त्रकार सांगतात, दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरः. महाराज, अति दुर्लभ मनुष्य देहो. नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, अत्यंत दुर्लभ असणारा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. कसा प्राप्त झाला? देवे दिला देह का गटाडी न्याये, न घडे ते उपाय घडवाले. महाराज, अत्यंत दुर्लभ असलेला नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. कशा करता हा देवाने नरदेह दिला? तर देवाने हा देह भजना करता दिलेला आहे. महाराज, या मृत्यू लोकाचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, या मृत्यू लोकांमध्ये मुंगी नावाचा जीव आहे. मुंगी नावाचा जीव आहे. मुंगी तिच्या वजनापेक्षा 20 पट वजन जास्त उचलू शकते म्हणे. आता तुम्हालाच विचारतो, वासुदेव महाराज, तुमचं वजन किती आहे? 56 की 65? नक्की सांगा बरं. 65 किलो. कपडे धरून 66 किलो. असं वजनदारच आहे की नाही? ते आहे का महाराज? 65 किलो तुमचं वजन आहे का हो? तुम्ही 120 किलोचं पोतं उचलू शकता का? हा, कीर्तन झाल्यावर करून बघू. उचलू शकता 150 किलोचं पोतं? महाराज, तुम्ही जर पोतं उचललं तुम्हाला 4 जणांना उचलावं लागेल दवाखान्यात न्यायला. दबले बा पोत्याखाली. असं मला म्हणायचं आहे. ऐका महाराज, मुंगीची कार्यक्षमता माणसापेक्षा जास्त आहे. ऐका, श्री गुरु चंद्रशेखर महाराज पाठामध्ये सांगत असतात, मांजरीची स्मरणशक्ती हे माणसापेक्षा जास्त आहे. गुरुवर्य महाराज सांगत असतात, म्हातारी माणसानं मांजर गावापासून 10 कोसावर नेऊन ठेवा, बरोबर घराचा रस्ता सांगतात. स्मृती त्यांची जास्त आहे. माझा मुद्दा आहे. पण हे जरी असलं महाराज, पण शास्त्राने विशेष गोडवे गायले त्या नरदेहाचे. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. महाराज त्याच्याही पुढे म्हणतात, मनुष्य देह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. असा प्रकारचा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. महाराज, विचार सागर काय सांगतो? विचार सागर सांगतो, नरदेहस्य दुर्लभत्वात्, नरदेहस्य आत्म उद्धारेन दारयत्वात्. महाराज, नरदेह भेटणं दुर्लभ आहे आणि आत्म उद्धार रूपी नगरामध्ये जाण्याचा हा नरदेह द्वार आहे. महाराज म्हणतात, याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, आणि कळे ज्ञान नाही कोठे, आणि कळे ज्ञान नाही कोठे, आणि कळे ज्ञान नाही कोठे, आणि कळे याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. महाराज म्हणतात, बुवा, याच देहामध्ये आम्हाला नरदेहाचा विचार करता येतो. याच देहामध्ये आपल्याला देवप्राप्तीचा विचार करता येतो का हो? जी गोष्ट ज्याच्या करता दिलेली आहे त्याच्या करता नाही वापरली तर काय जात असते?
वाया जात असते, वाया जात असते महाराज. काय झालं, एका मुलीचं लग्न झालं. मग त्यांना MRI जावाई प्राप्त झाला. महाराज जावाई दुसऱ्या देशात राहत होता. सोनबाईला वाटलं 2026 मध्ये अधिकचा महिना आहे. महाराज धोंड्याचा महिना 2च लोकांचा, एक जावाई लोकांचा आणि एक बोळ लोकांचा. धोंड्याच्या महिन्यात गावोगावी उत्सव होतात महाराज. ऐका ऐका ऐका. मग धोंड्याचा महिना आला. मग धोंड्याचा महिना आलेला आहे. मग जावयाला जेवणाला बोलू. महाराज जावयाला जेवणाला बोलवायचं आहे. मग जावई बापूंना फोन केला. जावई बापू, अहो तुमचं लग्न होऊन 6 वर्ष झाले, अजून काही तुम्ही आमच्याकडे आले नाही. पण एक काम करा, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मस्त स्वयंपाक करतो. थंडीचे दिवस आहे, मस्त वांग्याचं भरीत करतो. महाराज वांग्याचं भरीत, कढी, काय सांगता, सुंदर स्वयंपाक झाला गणेश महाराज, सुंदर स्वयंपाक झाला. मग आता जावायला बोलवायचं आहे. मग जावायला एकट्याला बोलवायचं का, गावातले 2-4 प्रतिष्ठित मंडळी बोलवली. आमचे ताडकरी महाराज मंडळी बोलवली. आमचे जावई येतोय, जावई येणार आहे. सगळ्या गावात बातमी, अमुक अमुकचा जावई येणार आहे, गाव पंगत, वांग्याचं भरीत. बर महाराज सगळं ठरलेलं आहे. सगळं स्वयंपाकाची महाराज तयारी झालेली आहे. जावई येणाराचा दिवस ठरलेला आहे. जावई म्हटला, सासूबाई मी येतो, मी येणार आहे. मी 12 वाजता तुमच्या गावात येईल. 12:30 पर्यंत तुमच्या भेटी घेईल. 12:30 ते 1 जेवण करेल आणि 1 वाजता मी एअरपोर्ट करता निघून जाईल. सर्व ठरलेलं आहे महाराज. जावई येण्याच्या अगोदर जावई जास्त वेळ राहणार नाही. गावामध्ये पंक्ती घातलेली आहे, रांगोळ्या घातलेल्या आहे, सुंदर असा स्वयंपाक तयार आहे. स्वयंपाक तयार आहे. आता जावई येणार आहे. जावई आला रे आला का, काय बसवायचे, हा हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. सगळं चुकलं चालते पण पंगत चुकली नाही पाहिजे. म्हणजे दृष्टांतातली हो. आमचे गुरु महाराज सांगतात, एक वेळ माणसाच्या जीवनात पंगत चुकली तर चालते, पण माणसाच्या जीवनात संगत चुकू नये. बुवा विठ्ठल विठ्ठल. ऐका 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 महाराज, सगळ्यांना पात्र वाढलेले आहे. घड्याळ मध्ये आता महाराज 12 वाजणार आहे. 11:45 झाले महाराज. घटिका जवळ आलेली आहे. 12 वाजले आणि तिकडनं जावयाचा सासूबाईला फोन आला. सासूबाई, बोला जावाई बापू, मी आज येणार होतो. जावाई बापू, तुम्ही का आले नाही? सासूबाई, मी येणार होतो. अहो कुठे तुम्ही, कोण्या गाडीने येताय सांगा, तुमची गाडी पार्किंगची व्यवस्था करावी लागेल. फार मंडळीची आम्ही व्यवस्था केली. अहो ऐका 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 सासूबाई, काय झालं? अहो मी येत होतो. येत होतो म्हणजे कुठपर्यंत आले, येत नाही का? अहो येत होतो, पण कंपनीमध्ये मोठं काम निघालं, मोठी मीटिंग होती, त्याच्यामुळे येऊ शकलो नाही. सासूबाईने फोन कट केला. सासूबाईंना एवढा राग आला, ज्याच्या करता स्वयंपाक केला तोच आला नाही. महाराज धावत 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 पंक्तीत आली, म्हणाली, घ्या जेवून. सगळा स्वयंपाक जो केला होता तो वाया गेला. महाराज लोक असे जेवले, फक्त केळीचं पान खाल्लं नाही, बाकी सगळं खाल्लं. महाराज एवढं स्वच्छ त्यांचं पान होतं. जर एखाद्या मुंगीने विचार केला, आपण पाहुणे भरीत कसं काय झालाय, जर ते पानावर गेले तर पश्चाताप कर की ना हा खाली. एवढं स्वच्छ झालं, पण ती काय म्हणे, स्वयंपाक वाया गेला. काय कारण ज्याच्या करता केला होता तो जवळ आला नाही महाराज, त्याच्यामुळे स्वयंपाक वाया गेला. तसंच आहे, हा देह भगवंताच्या प्राप्ती करता देवाने दिलेला आहे, आणि हा देह जर त्याच्या करता नाही वापरला तर हा देह सुद्धा वाया जाईल महाराज. नाहीतरी संसारू जाईल. मग तुकोबारांना या समाजाची दया आलेली आहे. तुकाराम महाराजांना वाटलं, यांना जर देवाची प्राप्ती झाली तर देवाची ओळख असली पाहिजे. महाराज प्रत्येकाला देवाची ओळख असली पाहिजे, म्हणून तुकाराम महाराज या अभंगात देवाची ओळख करून देत आहे. महाराज देव आपल्याला प्राप्त नाही. महाराज ज्ञानोबा एका प्रकरणामध्ये म्हणतात,
जवळी असता जग जीवन, कारे धांडोळी सेवन, एकाग्र करी मन, तेने होईल समाधान रे. शिवनाम शीतळ मुखे, शिवनाम शीतळ मुखे, येणे होईल समाधान. शिवनाम सकळ मुखे, शिवनाम सकळ मुखे. महाराज म्हणतात जवळी असता जग जीवन, कार्य धांडोळी सेवन, एकाग्र करी मन, तेरे होईल समाधान रे. शिवनाम शीतळ मुखे. महाराज म्हणतात अरे देव तुमच्या जवळ आहे, काय तुम्ही जनीवनी पाहता देवाला, देव कुठे नाही. विठ्ठल जडी स्थळी भरला, रेता भावनाये भरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. महाराज प्रत्येकाच्या ठिकाणी देव आहे हो. काय आपली भारतीय सनातन संस्कृती काय विशेष आहे महाराज. महाराज भारताच्या बाहेर तुम्ही जा, जर एका माणसाची दुसऱ्या माणसाला लाथ लागली की ते फक्त सॉरी म्हणतात, पण आपल्या संस्कृतीमध्ये लाथ लागली की लोक एकमेकाच्या पाया पडतात. का पडतात? याचं कारण असं आहे, कारण आपण प्रत्येकाच्या ठिकाणी देव पाहतो. आपण नदीत देव पाहतो म्हणून नदीची पूजा आहे, आपण झाडात देव पाहतो म्हणून झाडाची सुद्धा आपल्यात पूजा आहे, आपण डोंगरात देव पाहतो म्हणून डोंगराची सुद्धा. या भागवतामध्ये गोवर्धन पूजा आहे का नाही? आहे महाराज. अहो आपल्यात अग्नीची पूजा आहे, यज्ञ नारायणाची आपण पूजा. महाराज लोक ते दिवा पेटवला का म्हणतात, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती. कोणाला नमन केलेलं आहे? दिव्याला, म्हणजे त्या अग्नीला नमन केलेलं आहे. अग्नीची सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये पूजा आहे महाराज. प्रत्येकाची आपल्या संस्कृतीमध्ये पूजा केलेली. का पूजा केली आहे? कारण प्रत्येकाच्या ठिकाणी दैवत्व आपल्या संस्कृतीने मानलेलं आहे. ममेवांश जीवलोके जीवभूत सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. प्रत्येकाच्या ठिकाणी दैवत्व मानलेलं आहे महाराज. ऐका ज्ञानोबराय म्हणतात आपल्याला देवाची प्राप्ती झालेली आहे, पण आपल्याला देवाची ओळख नाही. ज्ञानोबराय म्हणतात दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदरा आड, ते अवेरुनी गोचिड अशुद्ध काय सेविती. ज्ञानोबराय म्हणतात दूध कसं आहे व? ज्ञानोबरायांचे शब्द आहे दूध पवित्र आणि गोड. या मृत्यू लोकात काही गोष्टी पवित्र आहे पण गोड नाही, काही गोड आहे पण पवित्र नाही, आणि काही गोष्टी पवित्रही नाही आणि गोड सुद्धा नाही. महाराज काही गोष्टी महाराज पवित्र आहे. महाराज गोमूत्र पवित्र आहे पण गोड आहे का? गोड आहे? अजिबात नाही महाराज. काही गोष्टी पवित्र आहे पण गोड नाही. गोमूत्र पवित्र आहे पण गोड नाही आहे. ऐका काही गोष्टी गोड आहे पण पवित्र नाही. घ्या चहा हा प्रेमाचा, भक्ती आणि भावार्थाचा. ग्रंथात पाहू नका बरं, ग्रंथात काही नाही हे. हा आमच्या दिंडीत पूर्वी श्री गुरु बाबांच्या गादीवर एकनाथ बाबा होते. ते विनोदाने सगळे ताडकरी बसले असले की लोक घ्या चहा घ्या चहा. कोणी जर म्हटलं बाबा नको चहा, अहो घ्या घ्या चहा हा प्रेमाचा, भक्ती आणि भावार्थाचा. महाराज त्यांचे शब्द आहे हे एकनाथ महाराजांचे भुसावळकर. महाराज घ्या चहा, चहा गोड आहे पण पवित्र अजिबात नाही, आणि काही गोष्टी पवित्रही नाही.
आणि गोळही नाही. त्या गोष्टी का कीर्तनात सांगू महाराज? ती गोष्ट जर माणसाने घेऊ द्या, हा फोरवे सुद्धा त्याला चालायला पुरत नाही. ती गोष्ट पवित्रही नाही आणि गोड सुद्धा नाही. आता गोड आहे की नाही कुणास ठाऊक, लोक सांगतात बुवा. आता ज्ञानोबारायांनी सांगितलं तुम्हाला सांगतो. ज्ञानोबा त्याच्या पुढे म्हणतात दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्रही आहे आणि गोडही आहे. पासे त्वचेची या पदरा आड. दूध कुठं आहे हो गाईच्या? काशेत आहे. गोचिड कुठं आहे? काशेला चिपकलेला आहे का हो? ताडकरी महाराज, पुरुषोत्तम महाराज, तुम्हाला माझा प्रश्न आहे. गणेश महाराज, दूध कुठे? पुरुषोत्तम महाराज बसले खाली. गणेश महाराज असं आहे का? बरं बरं, असू द्या. ओ म्हणत जा, नाव घेतो असं. तुम्हालाच बोलतो मी, सगळेच उत्तर देतो का हो? त्या गोचिडाला दुधाची काय झालेली आहे? प्राप्ती झालेली आहे. खालची मंडळी का हो? नित्य काळ त्या दुधाच्या सहवासात गोचिड आहे. मग किती लिटर दूध गोचिड रोज पेते? 50 ग्रॅम, 100 ग्रॅम. वासुदेव महाराज हरबी पडला खाली. किती पेते? आपको भाषा मेरी नहीं समझती? ऐसा नहीं समझा तो मुझे बता ना. बर बर. महाराज थेंब सुद्धा पेत नाही. तिला त्या महाराज दुधाची प्राप्ती झालेली पण दुधाची ओळख नाही. ज्ञानोबा त्याच्या पुढे सांगतात का कमल कंदू आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी परी पराग सेविजे भ्रमरी एर चुकलचे वरे. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानोबा तिथं दृष्टांत देतात कमळाच्या फुलाचा आणि बेंडुकाचा. महाराज कमळ कुठं उगवतं? चिखलामध्ये उगवतं. या वर्षी तू सगळीकडे कमळ उगवलं पण जिकडे तिकडे कमळ, जिकडे तिकडे कमळ, जिकडे तिकडे कळ. उत्तर भारतात कमळ, दक्षिण भारतात कमळ, कमळच कमळ. महाराज कमळ चिखलात उगवते आणि कमळ उगवते ऐका. आणि त्या कमळाच्या सहवासात दरदोरी म्हणजे बेंडूक. बेंडूक त्या कमळाच्या नित्य सहवासात राहतो. आणि महाराज एखादून लांबून येणारा भुंगा त्या कमळातला मकरंद सेवन करतो न उडून जातो आणि हा बेंडूक चिखलच खात राहतो. महाराज का खातो? कारण त्याला त्या मकरंदाची, त्या कमळाची ओळख नाही. तसं आपल्यासोबत होऊ नये, आपल्यासोबत होऊ नये म्हणून तुकाराम महाराज या अभंगात आपल्याला देवाची ओळख करून देतात. काही साधक तुकोबारांकडे गेलेले, तुकाराम महाराज तुम्ही रात्रंदिवस सांगताय की नामस्मरण करा, भगवंताची प्राप्ती करून गा, भगवंत चराचरामध्ये व्याप्त आहे, त्या देवाचा आम्हाला परिचय करून देतात. पण तुकाराम महाराज आम्ही फायद्याशिवाय काहीच करत नाही, काहीच करत नाही, काहीच करत नाही. आमचा फायदा काय याच्यामध्ये सांगा? त्या देवाचं नाव आम्ही घेऊ, पण त्या देवाचं नाव घेतल्याच्या नंतर आमचा काय फायदा आहे? महाराज म्हणले त्या देवाचं नाव, त्या देवाचे पोवाडे तर तुम्ही करतले, त्याचा काय फायदा होईल? कडिकाळ सुद्धा तुमच्या पाया पडेल. अभंगाचं पहिलं चरण. गरजता पोवाडे, गरजता पोवाडे, गरजता पोवाडे,
तुम्ही त्या देवाचे पोवाडे गा. महाराज त्या देवाचे पोवाडे गायल्याच्या नंतर काय फायदा आहे? महाराज म्हणतात कडी काढ पाया पडे. महाराज अहो नरदेह भेटला तर माणूस घेईलच त्या देवाचं नाव, का घेणार नाही? पण ऐका, नरदेह भेटून सुद्धा माणूस देवाचं नाव घेईल याच्यामध्ये मोठी शंका आहे. शंका आहे महाराज. काही लोक नरदेह प्राप्त होऊन सुद्धा देवाचं नाव घेत नाही घेत. महाराज परिस्थिती अशी आहे, जी लोक परमार्थिक आहे त्यांच्याच घरची देवाचं नाव घेत नाही घेत. महाराज काय झालं, एका गावामध्ये